याने घेतले एजंट नेमले, याने 220 रुपये घेतले काढताना आणि आता ऍक्टिव्ह करायला 20 रुपये मागतात आणखी. किती घेतले कार्ड काढायला? 220 किती रुपये घेतले तुमच्याकडून? 220 इथंच काढले. म्हणजे 240 रुपये एक कार्ड काढायला पडते बघा आम्हाला. किती रुपये घेतले? 220 रुपये 250 रुपयाला काढले. 220 रुपये घेतात हे आणि नंतर ऍक्टिव्हेट करायसाठी 20 रुपये अजून मागतात आणि 20 रुपये दिल्याशिवाय ऍक्टिव्हेट करून देत नाही. मी घेतले काढताना 220 रुपये आणि आता ऍक्टिव्ह करायला आणखी 20 रुपये मागतात. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाने एक महिलांसाठी स्मार्ट कार्ड आणि डिजिटल कार्डचा बसमध्ये NCMC कार्ड बंधनकारक केलेलं आहे आणि हे कार्ड असेल तर हाफ तिकीट म्हणजे महिलांना अर्धी तिकिटाचा लाभ मिळणार आहे. अनेक कंपनींना असे ठेके दिलेले आहेत. प्रत्येक बस स्टँड वरती तुम्हाला असे ठेके पाहायला मिळतील हे अशा प्रकारचे कार्ड काढण्यासाठी. परंतु इथं NCMC कार्ड काढत असताना जास्त रकमेची मागणी केली जाते. या संदर्भात जोडण्यासाठी आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. पल्लवी जगन्नाथ जावेर. मॅडम, कधी काढले कार्ड तुमचं? तर महिना झाले की. महिना झाला. किती रुपये घेतले कार्ड काढायला? 220 220 रुपये. इथंच काढले का तुम्ही? हा? इथंच काढले. आणि परत किती मागणी करून घेतले तुमच्याकडून पैसे? नाही. नाही. फक्त 220 रुपये घेतले. काय नाही मागितलं नाही अजून मागितलं नाही. तुम्ही काढले का? काढले. किती रुपये घेतले? 220 रुपये. 220 रुपये. 220 रुपये तुमच्याकडून एक्स्ट्रा घेतलेत का? काय माहित नाही, मागितलं तेवढं दिलं आम्ही. माहित नाही. तर काही प्रवासी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. बघा, परत पहिले 220 रुपये घेतात हे आणि नंतर ऍक्टिव्हेट करायसाठी 20 रुपये अजून मागतात आणि 20 रुपये दिल्याशिवाय ऍक्टिव्हेट करून देत नाहीत त्यांनी. असं काही हे 20 रुपये कशाच म्हणले तर मग ऍक्टिव्हेट करायला. हा, म्हणजे तुमच्याकडून जास्त आकाराने हो, केलं जातं. म्हणजे 240 रुपये एक कार्ड काढायला पडते बघा आम्हाला. हा, पावती वगैरे काय दिले का तुम्ही? काय कार्ड काढले? पावती वगैरे काय नाही. फक्त पहिली दिलेलं, फक्त त्यांनी पावती दिली त्याच्यावर काय आकडा नाही, काय नाही. हा, किती रुपये असं काहीच नाही त्यांचं. काय? 180 रुपये कार्डाला आहेत आणि घेतले काढताना 220 रुपये आणि आता ऍक्टिव्ह करायला आणखी 20 रुपये मागतात. झाले की आणखी कार्डच घ्यायला आलो. तुम्ही कार्ड घ्यायला आला का? हा, कोणाच्या नावावर काढले? माझ्याच नावाचं आहे. तुमच्या नावावर? हा, किती रुपयाला काढले? 250 रुपयाला काढले. 20 रुपयाला काढले. मध्ये फुटबाव कुठं? दहिवडी तालुका. दहिवडीमध्ये काढलंय. किती रुपये चार्ज घेतला तुमच्याकडून? 250 रुपये. 250 रुपये. घरी किती दिवस झालं काढून? घरी आहे आमच्या. किती रुपये घेतले कार्ड काढायला? घरी आलता आम्हाला वाडीत काढली आम्ही. किती रुपये दिले पैसे तुम्ही? आम्ही नाही दिले. माहित नाही तुम्हाला? कुणी काढलं मग? घरच्यांनी काढले का? काढले का तुम्ही? काढलं ना. NCMC प्रवासासाठी काढले. किती रुपये घेतले तुमच्याकडून? 220 इथंच काढले. इथंच काढले. 220 रुपये घेतले. बर. आजी, तुम्ही आम्ही बी काढलं किती रुपये घेतले? 220. 220. कुठे काढले? इथंच काढले. आसपाडी बस स्टँड वर. तुम्ही दहिवडीत काढले. किती घेतले? 220. 220. हा. एसटी महामंडळानं 180 रुपयाला ठेवलंय. याने घेतले एजंट नेमले, याने 220 रुपये घेतले काढताना आणि आता ऍक्टिव्ह करायला 20 रुपये मागतात आणखी. म्हणजे प्रवाशांची लूट आहे? हो, सरासरी लुटच आहे की. मग एसटीने 180 रुपये बाकी एजंट जमायला काय त्यांची कारण होते का त्यांनी? काय मागणी काय करणार आहे तुम्ही महाराष्ट्र शासनाकडे? आता काय करायचंय मागणी तेव्हा? ज्यांनी आहे त्यांनी करायचं हो ना. एजंट त्याच्यावर कारवाईची मागणी करणार आहे? मग एजंटवर काय माहिती? त्यांनी एसटी वाल्यांनी त्यांचे दिले त्याने म्हटल्यावर एजंटवर कसा काय दोष आहे? कार्डाबद्दल या काय तुम्हाला सांगायचं? 20 रुपये घेतल्याशिवाय चालूच करत नाहीत. पहिले 220 घेतलेले, मग आणि आता 20 घेतात. ऍक्टिव्ह करायला 20 रुपये त्याशिवाय. एसटीनं मंजूर केलेला आहे. 180 रुपये. हा, आणि वर्ण पैसे घेतले, होय, हा. वर्ण पैसे घेतलेले आहेत वरचे पैसे एक्स्ट्रा घेतात. एक्स्ट्रा. म्हणजे एसटी वाल्यांनी समजे कॉन्ट्रॅक्ट यांना देऊन टाकले. मग यांनी घेतलं तर पाहिजे. आता 180 200 घ्यावं होते, आता ते 220, आता आणखी ऍक्टिव्ह करायला 20. तर ह्या कंपनीला ज्या महाराष्ट्र शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिले, त्या कंपनीनं आतापर्यंत किती वसुली केली लोकांची? 220, 240, 250 रुपये पर्यंत चार्ज या कार्डाला आकारला जातोय. म्हणजे किती या प्रवाशांची लूट होते हे
आणि महाराष्ट्र शासन या कंपनीवरती कारवाई करणार का, हा प्रश्न पाहणं तितकाच महत्वाचा आहे. आणखी किती दिवस महाराष्ट्र शासन अशा कंपन्यांना ठेका देऊन भ्रष्टाचार करणार आहे आणि किती दिवस अशी प्रवाशांची लूट करणार आहे, याचं उत्तर महाराष्ट्र शासन देणार का? प्रमुख आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. काय सांगाल, आटपाडीमध्ये 220, 240 NCMC कार्डासाठी जे ठेका दिलेले जे एजंट लोक आहेत, अशी लोक काय करतायत, प्रवाशाकडून 220, 240, 250 रुपये पर्यंत पैसे घेत आहेत. तुम्ही प्रवाशांना काय आवाहन कराल? सर्वांना नमस्कार. आपल्या राज्य परिवहन महामंडळामार्फत NCMC कार्ड ही योजनाला ज्यांना सवलत मिळते महामंडळाकडून त्यांच्यासाठी चालू केलेली आहे आणि त्या कार्डची अधिकृत किंमत 199 रुपये आहे. याच्यापेक्षा 1 रुपया जास्त कोणी घेतला तर थेट आमचे या ठिकाणी नंबर डिस्प्ले केले, त्या नंबरवर तक्रार करा. नसेल तर आमचे वाहतूक नियंत्रक आहे त्यांना लगेच त्याच ठिकाणी सांगा. कोणालाही याबाबत अतिरिक्त पैसे देऊ नका. त्याची किंमत फक्त 199 रुपये आहे. आणि थोड्या दिवसानंतर सदर कार्ड महामंडळातर्फे गाडीमध्ये कंपल्सरी केलं जाईल. त्यामुळे 3 ते 4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये सर्वांनी कार्ड काढून घ्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो. ज्या कंपनीला महामंडळात ठेका द्यायला त्या कंपनीचं नाव काय? इबिक्स कॅश म्हणून कंपनी आहे ती. इबिक्स कॅश तर्फे एजंट नेमलेले आहेत. आटपाडी तालुक्यामध्ये किती एजंट आहेत? आटपाडी तालुक्यामध्ये 7 एजंट आहेत सध्या. 7 एजंट. स्टँड वरती काम करणारा एजंट कोण आहे? स्टँडवरती काम करणारा पवार म्हणून आहेत, त्यांच्यातर्फे चालू आहे. काही आम्ही मानदेशपर्यंत ग्राउंड रिपोर्ट करत असताना आम्ही काही महिला प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांच्याकडून 240, 220 रुपयाची आकारणी केलेली आहे. याबद्दल काही महामंडळ कारवाई करणार का अशा एजंट? हो, माझ्याकडे त्याबाबत लेखी तक्रार द्या, लगेच आजच्या त्याबाबत कारवाई केली जाईल आणि त्यांचा परवाना रद्द केला जातो लेखी तक्रार असेल तर. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.